तुम्हाला पण तुमचा बिझनेस प्रोफेशनली प्रेझेंट करायचा आहे ना, तर कॅनवावर ब्रँड किट हे क्रिएट केलंच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आजच्या सिरीजमध्ये कॅनवा पार्ट 2. आज आपण समजणार आहोत ब्रँड किट बद्दल. सो ब्रँड किट काय हे स्टार्ट करायच्या पहिला आपल्याला ब्रँडिंग काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल, पण हा व्हिडिओ मोस्टली मी शूट करतोय किंवा मी क्रिएट करतोय मोस्टली बिगिनर्ससाठी. तर ज्यांना माहिती नाही, तर आपल्याला तिथून सुरू करायचंय. सो बघा, ब्रँडिंग काय आहे, एक आपण एक्झाम्पल थ्रू समजूया. सो सगळ्यात आधी समजा आपण एक्झाम्पल घेऊया एक वडापावच्या गाडीचं. तर एक वडापावची गाडी आहे. अशा 2 गाड्या आहेत. सो एक गाडी आहे जी वडापाव विकते, पण त्यांच्याकडे असं काही स्पेशल पॅकिंग नाही किंवा त्यांचा प्रॉपर बोलतात ना, एक असं गाडीला प्रॉपर बोलतात ना ब्रँडिंग सारखं असं कलर वगैरे कॉम्बिनेशन ते नाही. ठीक आहे. आणि दुसरी गाडी आहे जिने मस्त नाव लिहिलं आहे आणि त्या नावामध्ये ज्या गोष्टी आहेत जसं फॉन्ट आहे, ते कलर्स आहेत, त्या प्रकारचे त्यांचं त्या गाडीचं लुक आहे किंवा त्यांच्या स्टोअरचं ते लुक आहे. त्याच्यानंतर त्यांची पॅकिंग आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहे. तर ह्या दोघांमध्ये जास्त जर तुम्ही बघाल, तर पैसे तर दोघं कमवतातच आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. पण ह्याच्यामध्ये लोकांना जिथे सर्वात जास्त एक्सपिरियन्स आहे चांगला, तिथे लोक जास्त पैसे देऊन प्रॉडक्ट खरेदी करतात. हे तुम्ही ऍग्री करतात ना? आणि त्यालाच आपण बोलतो ब्रँडिंग. आणि हे ब्रँडिंग म्हणजे नुसतं दिसणं नाही आहे, हे एक्सपिरियन्स आहे. लोकांचा एक एक्सपिरियन्स असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टीतून, म्हणजे आता तुम्ही सुरूच करतात आहे तुमचा बिझनेस, तर ह्याला तुम्ही कसं करू शकता सुरुवातीच्या स्टेजला. एकदम मोठं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीला कसं तुमची ब्रँडिंग कन्सिस्टन्सी ठेवू शकता ब्रँडिंग मध्ये. ते ह्याचा सॉल्युशन आहे ब्रँड किट. म्हणजे खूप मोठ्या लेवलला नाही, पण एक स्टार्ट. नंतर तुम्ही जेव्हा शिकाल या सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्ही अजून खूप चांगलं कराल. तर चला बघूया ब्रँड किट काय आहे. सो आपण आता सुरू करत आहोत ब्रँड किट क्रिएट करायला. पण ते क्रिएट करायच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी बोलतात ना, रिसोर्स, काही रिसोर्सेस आपल्याला पाहिजे. म्हणजे ब्रँड किट क्रिएट करायच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला पाहिजे. त्या काय आहे आपण त्या बघणार आहोत, मग पुढे जाऊ. सगळ्यात आधी आपल्याला लोगो पाहिजे आणि लोगोचे वेगवेगळे व्हर्जन्स पाहिजे. तर तुमचा जर लोगो तुम्ही बाहेरून क्रिएट केला असेल कोणाकडून तरी, तर त्यांच्याकडून ते व्हर्जन्स बनवून घ्या. किंवा जर तुम्ही स्वतः कॅनवामध्ये क्रिएट केला असेल, तर त्याचा कसं व्हर्जन क्रिएट करायचं आपण बघूया आणि मग नंतर काय करायचं पुढे बघूया. तर सगळ्यात आधी जिथे लोगो बनवलाय त्या डिझाईन मध्ये या, तुमच्या लोगोच्या डिझाईन मध्ये. तर हा आपला समजा एक्झाम्पल एक सॅम्पल लोगो आहे, ठीक आहे, ओरिजिनल. आता ह्याचा मी व्हर्जन बनवलाय, ब्लॅक अँड व्हाईट व्हर्जन. बघा, सिम्पल आहे, मला माहितीच असेल. इथे क्लिक करायचं आणि वरती जाऊन ए सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला याचा कलर चेंज करायचा आहे फक्त. ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट, सगळ्या गोष्टीला ब्लॅक अँड व्हाईट केलंय. हे एलिमेंट आहे, इकडे क्लिक केलं आणि ह्याचा पण कलर चेंज होतो. त्याच्यानंतर इनिशियल्स. इनिशियल्स म्हणजे कधी कधी आपला लोगो खूप मोठा जर असेल आणि काही गोष्टी आहे ज्याच्यावर तुम्हाला त्याला असं म्हणजे जागा छोटी आणि त्याच्यामध्ये बोलतात ना आपण इनिशियल्स करायचे प्रिंट, तर असं बोलतात शॉर्ट फॉर्म, आपल्या लोगोचा शॉर्ट फॉर्म, तर तो असा तुम्ही क्रिएट करू शकता. सो आता मी ह्याला डाउनलोड करतो. हे क्रिएट करून घ्या, ठीक आहे. आणि मग ह्याला आपण डाउनलोड करूया ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये, सॉरी ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड मध्ये. डाउनलोड वर क्लिक करूया आणि आपल्याला तुम्हाला जो पाहिजे त्या ऑप्शनला क्लिक करा, डन. मग ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आणि डाउनलोड. आता सध्या मी एक केलाय एक्झाम्पल, आणि तुमचा जो लोगो आहे तो डाउनलोड होईल. सो बघा, मी हे 4 लोगोज डाउनलोड करून घेतले. एक आपला ओरिजिनल, एक ब्लॅक अँड व्हाईट, एक कलर पण ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड, ब्लॅक अँड व्हाईट विथ ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड, आणि इनिशियल्स जे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवर. तर ह्या गोष्टी आपल्या रेडी पाहिजे, मग आपण पुढे जाऊया. ते पण तुम्हाला समजलं. तर हा होता
आपला एक स्टेज ज्याच्यामध्ये आपण रिसोर्सेस क्रिएट केले. आता नेक्स्ट बघूया ब्रँड किट कसं क्रिएट करायचं. सो आता ब्रँड किट क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कॅनवा मध्ये परत यायचंय. आल्यानंतर तुम्हाला बघा इकडे होमच्या लाईनीमध्ये इकडे खालती ब्रँड कडून एक ऑप्शन दिसेल, बघा दिसतंय ब्रँड. ओके, सो आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय. ह्याच्यात एक मार्क आहे बघा, हा प्रो चा फीचर आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, त्याला खूप चांगलं प्रेझेंट करायचं आहे, तर बिझनेस मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करावे लागतील आणि तो कॅनवा हा एक इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे आणि तुम्हाला नक्की त्याला वापरलं पाहिजे. सो आपण त्याला ब्रँड हा ऑप्शन वर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आता मी ऑलरेडी 3-4 ब्रँड क्रिएट केलेले याच्यामध्ये, म्हणून मला डायरेक्ट न्यू ब्रँड किट करायचा ऑप्शन नाही येते, पण तुम्हाला वेगळं दिसतं, तुम्हाला क्रिएट ब्रँड किट. आता इकडे ऑप्शन दिसतं बघा क्रिएट ब्रँड किट. ठीक आहे, सो मी ह्याच्यावर क्लिक करतो, क्रिएट न्यू ब्रँड किट. मग ह्याच्यावर आपल्या ब्रँडचं जे नाव आहे, ठीक आहे, फ्रेश बेक्स. ठीक आहे, त्याला मी एंटर करतो इथे, फ्रेश बेक्स आणि क्रिएट. आता त्याच्यानंतर आपल्याला विचारतोय तो बघा हे नवीन फीचर्स आले, तुमची वेबसाईट वगैरे दिली तर अजून खूप छान होणार आहे. गाईडलाईन्स पण हे एवढं डिटेलमध्ये आता सध्या तरी ऍज अ बोल सकते ना बिगिनियर तुम्ही नाही गेलेत तरी चालेल, हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. सध्या एक बेस लेवलवर आपल्याला याचा काय फायदा आहे ते आपण बघू. तर इथे बघा काय काय गोष्टी आहे, लोगो आहे, कलर्स आहे, फॉन्ट आहे, ब्रँड व्हॉइस आहे, फोटोज आहे, ग्राफिक्स आहे, आयकॉन्स आहे, चार्ट्स आहे, बऱ्याच गोष्टी. आणि तुम्ही अजून काय नवीन कॅटेगरीज क्रिएट करायचे तर त्या आपण करू शकता. सध्या आपण बेस्ट लेवलला ह्याचा यूज कसा करायचा फटाफट ते बघूया. तर सगळ्यात आधी लोगो ऑप्शन मध्ये जाऊया आपण. मग आपले ब्रँडचे जे लोगो आहे, ठीक आहे, त्याला अपलोड करूया. ह्याच्यामध्ये क्लिक करायचं. मग तुम्हाला जो तुमचा फोल्डर आहे त्याला आपण ओपन करूया. ह्याच्यामध्ये हे जेवढे लोगो आहे आपले अपलोड करू. बघा लोगोस सगळे अपलोड झाले आहेत आणि त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आहे म्हणजे कलर्स फॉन्ट्स असं लाईन मध्ये आहे. तर आता आपण बघूया कलर्स. ते लोगो अपलोड झाल्यावर जसं तुम्ही कलर्स मध्ये जाल इकडे तुम्हाला आहे ना तो दाखवेल की मला तुमच्या लोगो मधून हे कलर्स भेटले. तर आपल्या इथे बरेच ऑप्शन्स दाखवते, पण आपले 2 जे मेन कलर आहे किंवा 3 जे मेन कलर्स आहे तुमचे ते तुम्ही ठेवू शकतात आणि बाकी जे एक्स्ट्रा गोष्टी आहे त्याला काढून टाका. आता इथे ब्लॅक अँड व्हाईट जर तुम्हाला ठेवायचं आहे किंवा नंतर ऍड करायचं आहे, तुम्हाला असं वाटलं की काही ब्लॅक व्हाईट कलर किंवा अजून कलर कॉम्बिनेशन तुम्हाला ऍड करायचे ते करू शकता. ठीक आहे, सध्या तर मी इथे रिमूव्ह करतो याला. ठीक आहे, आणि मी हे कीप करतो. ठीक आहे, मला म्हणजे सध्या एवढेच कलर्स पाहिजे. आपण अजून करू शकतो. आता आपण सध्या इझी आणि सिंपल वे मध्ये पुढे पुढे जाऊया. नंतर फॉन्ट. आता तुम्हाला फॉन्ट कुठला पाहिजे तर आपल्या लोगोचा फॉन्ट कुठला आहे बघूया. लोगोचा फॉन्ट काय आपला, आता हा आपला फॉन्ट आहे लोगोचा टॅन सॉन्गबर्ड करून आहे आणि दुसरा आहे हॉरिझॉन. ठीक आहे, हे आपल्या लोगो मध्ये होते. तर जर तुम्हाला सेम फॉन्ट पाहिजे छान वाटतोय तर इकडे येऊन टायटलला टाका टॅन सॉन्ग. टॅन सॉन्ग काय होता, सॉन्ग बर्ड, टॅन सॉन्ग बर्ड, टॅन सॉन्ग बर्ड. तर इथे येऊन आपल्याला टाईप करायचं आहे टॅन सॉन्ग बर्ड. सो हा तुमचा होईल टायटल. याची साईज वगैरे काय तुम्ही ऍडजस्ट करू शकता. सब टायटलला होता आपला हॉरिझॉन, आपण इथे लिहू हॉरिझॉन. हे चेंज करू शकता, असं काय नाही, आपण आता बनवायला शिकतोय फक्त, नंतर तुम्ही चेंज करू शकता हॉरिझॉन. असं बऱ्याच गोष्टी आहे. मग हेडिंग काय असेल, ठीक आहे, सो हेडिंगला पण तुम्ही चेंज करू शकता, वेगळे वेगळे देऊ शकता. ठीक आहे, असं बऱ्याच गोष्टी आहे बघा. कॅप्शन्स कसे असतील, असं मस्त आहे, हे सगळं सिस्टमॅटिक आहे. सो इथे हॉरिझॉन आहे. ठीक आहे, आणि आपलं हे रेडी आहे.
याचा जर सेम तुम्हाला हे द्यायचंय तर इथे 22 आहे हेडिंग. तुम्ही त्याच्या हिशोबाने त्याचं तुमचं हेडिंग वगैरे पण फॉन्ट साईज वगैरे पण चेंज करू, हे पण मॅन्युअली पण करू शकता. सध्या आपण फॉन्ट एक्झाम्पल इथे देऊन टाकला. नंतर ब्रँड व्हॉइस. तर ब्रँड व्हॉइस काय आहे? ब्रँड व्हॉइस म्हणजे तुम्हाला लोकांशी कसं बोलायचंय. सो आत्ताचा जर तुम्ही बोला AI वगैरे हे सगळ्या गोष्टी हे तुम्हाला इझिली क्रिएट करून देईल. पण सध्या आपण ह्याला नंतर बघूया ब्रँड व्हॉइस वगैरे काय आहे क्रिएट करायचं. पण तुमचा एक रिसर्च पार्ट म्हणून तुम्ही नक्की सर्च करा, तोपर्यंत तुम्हाला अजून छान हे कळेल ब्रँड व्हॉइस. मग समजा तुमचे काही फोटोज वगैरे आहे, तुम्ही तुमच्या ब्रँडचे काय फोटोज काढले प्रॉडक्ट्सचे, तर ते तुम्ही इकडे टाका. ठीक आहे, एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतो. तर फोटोज मध्ये तुम्ही असे फोटोज अपलोड करू शकता. नंतर ग्राफिक्स, तुम्हाला वाटतं काय ग्राफिक्स ऍड करायचे आहे तर ते तुम्ही इथे ऍड करू शकता. आता ह्याचा एक्झाम्पल काय बघूया आपण. ते बघा असे काही ग्राफिक्स तुम्ही ऍड करू शकता. मी एक्झाम्पल आता तुम्हाला फक्त दाखवायला गेलंय, हे एक्झॅक्ट नाहीये. मग थोडं रिसर्च वगैरे करून करतो. आणि कंपल्सरी नाही काही सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच करा, हळूहळू करू शकता. आता आपलं कसं हे ट्युटोरियल्स आहे किंवा ट्रेनिंग आहे म्हणून मी तुम्हाला सगळे ऑप्शन दाखवते की फ्युचरमध्ये तुम्हाला असं वाटलं की ह्या गोष्टी पण आपण ठेवू शकतो का, तर हा ठेवू शकता तुम्ही तुमच्या ब्रँडमध्ये. आणि ब्रँडच्या बोलतात ना एका जागेवर सगळ्या, तर ह्या इकडे आहे. त्याच्यानंतर अजून खाली गेलात तर आयकॉन्स करून ऑप्शन आहे, आयकॉन्स वगैरे ठेवू शकता. चार्ट्स आहे, बऱ्याच गोष्टी. पण बेसिक्स जर मी तुम्हाला सांगेन, जर सुरुवात जर तुम्हाला करायची तर लोगो, कलर्स, फॉन्ट हे इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही फोटोशूट केलेला आहे तुमचे फोटोजचा, सारखं सारखं तुम्हाला दुसरीकडे जाऊन ते फोटो उचला आणा, त्याच्यापेक्षा एका जागी आणून सगळं ठेवून द्या. ह्याला बोलतात आपण ब्रँड किट. सो इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला नक्की समजलं असेल की ब्रँड किट कसं क्रिएट करायचं. आता ह्याला इकडे सेव्ह वगैरे असं म्हणजे क्लिक करायचं बटन नाहीये, हे क्रिएट झालं. आता तुम्ही बघाल ना इकडे असं फ्रेश बेक्स करून ऑप्शन आलंय. सो आता याला वापरायचं कसं हे आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर चला बघूया की ब्रँड किट आपलं कसं वापरायचं. तर सगळ्यात आधी तर आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट क्रिएट करायला लागेल आपल्या ब्रँडसाठी. सो क्रिएट बटनवर क्लिक करूया आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम पोस्टचं मी ऑप्शन घेतो इकडे. तर इंस्टाग्राम पोस्ट मध्ये सध्या मी रिव्ह्यूज जे आहे त्याचा ऑप्शन मला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आपलं ब्रँड किट कसं वापरता येईल ते बघूया. तर मी 3-4 ऑप्शन सिलेक्ट करून घेतो इथून, ज्याच्यावर आपण टेस्ट करू शकतो डिझाईन्स मध्ये. मग याच्यावर ट्राय करू. तर मी 3-4 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. आता एकेकाला ट्राय करू. पहिला डुप्लिकेट करून घ्या म्हणजे आपल्याला दिसेल की काय नक्की चेंज झालंय. सो ह्याला मी डुप्लिकेट केलंय. आता ब्रँड किट वापरायचं कसं, तर इथे बघा तुम्हाला ह्या लाईनीमध्ये ब्रँड किट जिथे आपण बनवलं तिथेच ऑप्शन आहे ब्रँड किटचं. तिकडे आल्यानंतर आहे ना तुम्हाला तुमच्या ब्रँड बद्दलचे सगळे डिटेल्स दिसतील. तुम्हाला समजा तुमच्याकडे मल्टिपल ब्रँड असेल तर मल्टिपल ब्रँड पण तुम्ही क्रिएट करू शकता. सध्या आता आपण इथे क्लिक करूया फ्रेश बेक्सवर. त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला सगळे दिसतील ऑप्शन, लोगो, कलर्स, फॉन्ट्स, ब्रँड व्हॉइस. बघा लोगोवर क्लिक केलं तर लोगो आले, कलर्स आले, फॉन्टवर फॉन्ट आला. ब्रँड व्हॉइस आपण ऍड नाही केला आहे, ठीक आहे, पण ब्रँड व्हॉइस इथे दिसेल. नंतर फोटोज, ग्राफिक्स सगळं आलं. बघा किती मस्त आहे, तुम्हाला शोधायची गरज नाही, सगळ्या गोष्टी एका जागेवर आल्या. हा ब्रँड किटचा फायदा आहे. तर त्याला वापरायचं कसं बघूया. सगळ्यात आधी आपण इथे आलो आहोत आणि समजा आपल्याला लोगो ऍड करायचा आहे इथे. तर मी सिलेक्ट करतो आता एक लोगो, ठीक आहे, आणि याला प्लेस करतो एका जागी. बघा डिझाईन क्रिएट करणं एकदम इझी नाहीये. जसं जसं तुम्ही त्याच्यात रोज गोष्टी वापरत जाता तसं तसं तुम्ही प्रो होतात, ठीक आहे. सो थोड्याफार गोष्टी लगेच होत नाही, याच्यामध्ये थोडा टाइम लागतो, पण खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बिझनेस रन करता असाल तर खूप गरजेचं आहे आपल्याला ह्या गोष्टी समजणं, ठीक आहे. हळूहळू सगळं जमेल तुम्हाला, ठीक आहे. आता आपण लोगो ऍड केलाय, ठीक आहे. एक्झॅक्ट पोझिशनवर आहे की नाही तुम्ही आता गॅरंटी नाही दिली तुम्हाला, कारण का आपण एक ट्रायल फेज रन करतोय,
ठीक आहे. मग त्याच्यानंतर लोगो चे कलर्स, सॉरी पूर्ण कलर आता चेंज करायचं मला, माझे ब्रँडचे कलर पाहिजे. तर तुम्ही कलर्स वर क्लिक केल्यानंतर बघा इथे शफल करून एक ऑप्शन येतो. सो बस तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी चेंज होतील. बघा दिसते ते बघा. तर काही काही वेळेला हे चांगलं दिसतं, वाईट दिसतं, अशा गोष्टी होतात. तेव्हा आपल्याला चेंजेस आणायचे. जसं समजा तुम्हाला हा पॅटर्न जो आहे पार्टी लाईनवाला तो नकोय, काढून टाकूया आपण. त्याच्यानंतर बघूया क्लिक करून काय चेंज होतं. बघा हे वाला मस्त दिसतंय. अजून बघूया चेंज करून. किंवा एक ऑप्शन असा पण आहे, आपला लोगो ऍड न करता चेंज करून बघूया काय चेंज होत आहे. हे बघा लोगो ऍड न करता चेंज केलं. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला हा बॅक पार्टचा लाईनचा पॅटर्न नाही तो काढून टाका. ठीक आहे. असं दिसतंय. आता लोगो मध्ये समजा असा व्हाईट कलरचा पॅटर्न तुम्हाला पाहिजे असेल तर तो व्हर्जन पण तुम्ही ऍड करू शकता. आता सध्या तर आपल्याकडे नाहीये जो ह्या कलरचा असला पाहिजे, तो नाहीये. ठीक आहे. सो मी असं पण टाकू शकतो याला, की ह्याला क्लिक करून मग असं असं करू शकतो. पण बेस्ट पार्ट आहे की सेम कलरचा व्हर्जन असेल तर बघा इथे मी असे व्हर्जन्स कामाला येतात आपल्याला, हे आपण ऍड करू शकतो. ठीक आहे. सध्या तर मी असंच याला ऍड करतोय. जर हा कलर वाला व्हर्जन असता छान, म्हणजे असा ब्लॅक अँड ट्रान्सपरंट, तर अजून मस्त दिसला असता. मग सध्या सॅम्पल आहे तर आपण याला ऍड केला. नंतर आता बघा कलर्स आपण हे फॉन्ट कसा यूज करा, सॉरी लोगो कसा यूज करायचा बघितला. बघा बेस्ट पार्ट इकडेच सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला ऍड करायच्या. नंतर आता कलर्स आपण बघितलं, शफल केलं तर होत आहे. त्याच्यानंतर फॉन्ट. आता फॉन्ट मध्ये कसं आहे माहितीये, तुम्ही जो फॉन्ट वापरलाय इकडे घेतलाय तो क्लिक केल्यावर चेंज नाही होत इकडे. समजा नवीन काय गोष्ट ऍड करायची तर क्लिक केलं तर बघा इकडे आलं. त्याच्यामध्ये मी लिहू शकतो म्हणजे माझ्या फॉन्ट मध्ये. पण ऑलरेडी ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच ऑप्शन थ्रू जायचं, इकडे क्लिक करून मग तुमचा जो फॉन्ट आहे समजा तो आपला होता टॅन सॉन्ग वाला, तो मी इथे क्लिक सर्च करेल टॅन सॉन्ग बर्ड. क्लिक केल्यानंतर ते होणार इकडे सिलेक्ट. मग आपल्याला त्याचं जे जो फॉन्ट साईज आहे तो ती चेंज करायची आपल्याला. तर पहिला कसं दिसत होतं बघूया काय चेंजेस. थोडे म्हणजे बघा थोडे चेंजेस आपल्याला आणायला लागतील त्याच्यात. केक्स ऑन स्पेशल रिक्वेस्ट. तर ह्याच्यामध्ये बघा इकडे तुम्ही बघाल तर असं लाईन सी स्पेसिंग वगैरेचं ऑप्शन आहे. म्हणजे जशी खालती लाईन आहे असं नाही की तुमचं डिझाईन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, ते काही सेटिंग्स आहे ते चेंज केलं की तुमचं डिझाईन खूप छान होत जातं हळूहळू. इकडे असं ह्याच्याने बघा आपलं जी लाईन जे क्लोज होते ते वेगळं झालं. ठीक आहे. नंतर तुम्हाला वाटतं की हे पुढे तर ह्याला पोझिशन करा बॅक्स वर्ड म्हणजे अजून छान दिसेल. ठीक आहे. किंवा अजून आपण ह्याची जे फॉन्ट साईज आहे ते अजून कमी करू. हे बघा हे पण छान दिसतंय. सो असं मस्त वेगळी असं तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. मग नंतर काय चेंजेस करायचे करू शकता. सो आता आपण दोन बघितलं, आता ह्याचं बघूया ह्याला काय होतं चेंज. तर इकडे येऊया, परत आपण कलर्स वर येऊया. लोगो न ऍड करता आपण चेंज करूया पहिले. ठीक आहे. हे बघा चेंज झालं. शफल करून बघा कसं दिसतंय. सो हे छान वाटतंय. तुम्ही इकडून आपला लोगो ऍड करूया याच्यामध्ये आता. सो हे जे ह्याचं ऑलरेडी जो लोगो आहे त्याला काढूया. लोगोज मध्ये जाऊया आणि आपला जो लोगो आहे याला सिलेक्ट करूया. बघा हा मॅच होतो. बघा वरती मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं ना की आपल्याला जर बॅकग्राऊंडच्या हिशोबाने आपल्याकडे लोगो असेल तर तो खूप छान दिसेल. हे बघा हे बघा. आता समजा इथे मला माझी डिझाईन ऍड करायची, माझं प्रॉडक्ट काय ऍड करायचंय, तेव्हा तुमचे फोटोज ऑलरेडी आहे इकडे. ठीक आहे. सो हे आपण डिलीट करूया आणि आपला कुठला जो आहे त्याला सिलेक्ट करूया
आता ह्याच्यात बॅकग्राऊंड रिमूव्हर ऑप्शन पण आहे, त्याच्याने पण बॅकग्राऊंड काढून टाकूया याचं. हे बघा, दिसतंय छान. सो असं मग बाकीच्या गोष्टी पण आपण चेंज करू शकतो, पण सध्या एवढंच. मग नंतर इकडे पण आहे, इथे पण आपण ब्रँड मध्ये जाऊया, कलर्स मध्ये जाऊया. पहिला चेंज करून बघूया कसं दिसतं. बघा, सो असं करू शकता. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, काढायचंय आणि मग लोगोज वगैरे आपले टाकायचे. पण एक छान गोष्ट आहे बघा इकडे, जी बँडची कन्सिस्टन्सी आहे ती खूप मस्त दिसते बघा. बघा, तुमचं जसं म्हणजे बोलतात ना, व्हेरिएशन जे आहे तुमचे ते छान दिसतात आणि खूप छान बोलतात, एक प्रेझेंटेबल आहे. थोडं हा डिझाईन बनवताना थोड्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायला लागतील, पण ते जसं जसं तुम्ही शिकत जाल तसं तसं त्या चांगल्या होतील. सो हे होतं आपलं ब्रँड किट बद्दलचं. नंतर सगळ्या गोष्टी सिंपल आहे, डाउनलोड वगैरे करायचं. ते ब्रँड किटचा फायदा काय आहे तो आपण इकडे बघितला. तर मित्रांनो, ब्रँड किट काय आहे कॅनवा मध्ये आणि ते कसं वापरायचं हे तुम्हाला समजलं असेलच. आणि जरी नाही समजलं, बिंदास कमेंट करा की काय नाही समजलं, आणि तुम्हाला अजून काय गोष्टी शिकायच्या मला नक्की सांगा, आणि मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. सो व्हिडिओ बनवणं हे जेवढे पण युट्यूबवर ट्युटोरियल्सचे व्हिडिओ बनवतात ते त्यांना सॅल्यूट आहे. कारण का मी आता सुरू केलंय तर मला माहिती पडतंय की ह्याच्यात खूप म्हणजे आपण बोलतो ना, खूप डेडिकेशन लागतं आणि मी ते शिकतोय. तुमचा सपोर्ट पाहिजे. जर तुम्ही सपोर्ट केला तर मी नक्कीच अजून असे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहणार आहे नेहमी. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय शिकायचंय. हा माझा प्रयत्न राहील की नक्की बोलतात ना, सोप्या भाषेत आणि लवकरात लवकर नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. सो तोपर्यंत नमस्कार.